ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयातून घरी परतले आणि लगेचच त्यांनी एक गोष्ट केली आहे, ती म्हणजे पवार कुटुंबातील सगळ्यांनाच पुण्याच्या मोदी बागेत जेवणासाठी बोलवलंय. होय, ज्यात सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार यांना देखील आमंत्रण आहे. म्हणजे तुमच्या एक लक्षात येतंय का, दोन वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागलेले हे कुटुंब आज एकाच छताखाली जेवणासाठी एकत्र येणार आहेत. पण आता यात प्रश्न हा आहे की हे फक्त कौटुंबिक जेवण आहे की यामागे काही राजकीय कारण आहेत. दरम्यान राजकारणात बारामती पोटनिवडणुकीचे निकाल हे 4 मेला येणार आहेत आणि दोन्ही एनसीपी गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चा पण सुरू आहेत आणि दादांना जाऊन आज 3 महिने झालेत. आणि अशा वेळी ही बैठक होण्यामागचं काय कारण असू शकतं, काय आहे शरद पवारांची ही डिनर डिप्लोमसी, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी पवार कुटुंबाची एक तातडीची बैठक बोलावली आहे. 2 दिवसांपूर्वीच शरद पवार यांना मुंबईतील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांनी अचानक ही बैठक बोलावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात आणि या बैठकीमागचं नेमकं कारण समजू शकलेलं नाहीये. पण आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, पार्थ पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सध्या जय पवार हे परदेशात आहेत. 23 एप्रिलला बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं होतं आणि त्याच दिवशी रोहित पवार आणि जय पवार यांनी काही स्टेटमेंट्स केली होती. बारामती विधानसभेची पुढची निवडणूक युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी होऊ शकते अशी चर्चा तेव्हा राजकीय वर्तुळात सुरू झाली. एकीकडे जय पवार यांनी ते 2029 मध्ये बारामती विधानसभेतून संभाव्य उमेदवार असू शकतात असे संकेत दिले. त्याचवेळी दुसरीकडे युगेंद्र पवार हे शरद पवार गटाचे उमेदवार असू शकतात असे संकेत दुसऱ्या बाजूने देण्यात आले. म्हणजे 2029 ला बारामती विधानसभेत पवार विरुद्ध पवार असा सामना होऊ शकतो अशी चर्चा त्या दिवसापासून सुरू झाली. त्यामुळे या विषयावर शरद पवार काही भूमिका घेतात का, त्या संदर्भात आजही बैठक बोलावली असू शकते का अशी देखील शक्यता वर्तवली जाते. आता दुसरं कारण असू शकतं ते म्हणजे अजित पवार यांच्या हयातीतच दोन्ही एनसीपी गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. त्यासाठी 17 जानेवारीला बारामतीत शरद पवार यांच्या गोविंद बागेत दोन्ही गटांचे प्रमुख नेते एकत्र आले होते. त्यात शरद पवार एनसीपीची राष्ट्रीय अध्यक्ष पदाची सूत्र अजित पवार यांना देण्यास तयार असल्याचंही चर्चा होत्या. परंतु अजित पवारांच्या निधनानंतर ही प्रक्रिया थांबली. पण आता ती पुन्हा सुरू होईल का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. दरम्यान शरद पवार यांनी विलिनीकरणाबाबत सांगताना म्हटलं होतं की कुटुंब प्रमुख म्हणून त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे ही बैठक म्हणजे फक्त राजकीय नाही तर ती एका ज्येष्ठ नेत्याची कुटुंब एकत्र ठेवण्याची धडपडही असू शकते. त्यातल्या त्यात आज 28 तारीख, आज अजितदादांना जाऊन 3 महिन्याचा कालावधी उलटून गेलाय. त्यामुळे देखील कुटुंब सांत्वनासाठी एक कुटुंब प्रमुख म्हणून शरद पवारांनी संपूर्ण कुटुंबाला जेवण्यासाठी बोलवलं असू शकतं. त्यात सुनेत्रा पवार, रोहित पवार हे असे बरेचसे नेते मंडळी जे आहेत पवार कुटुंबातले ते आज मुंबईत आहेत. त्यामुळे ते संध्याकाळी जेवणासाठी पुण्याला जाणार की नाही हेही बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. त्यात एकत्र आले म्हणजे विलिनीकरणावरही चर्चा होऊ शकते. त्यामुळे याबद्दल अर्थात आपल्याला संध्याकाळीच कळेल, तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.